नमस्कार मित्रांनो, सध्या चर्चा धुरंधरची असली तरी असाच एक चित्रपट काही वर्षापूर्वी आला होता. म्हणजे ज्यांनी या सगळ्या धुरंधर पटांच्या निर्मितीची सवय लावली तो चित्रपट म्हणजे बेबी. आपल्याला आठवत असेल कशा प्रकारे R&AW एजंट्स दुबईमध्ये किंवा संयुक्त अरब अमिरातीमध्ये, आता ते त्याच्यात स्पष्ट नाही आहे की सौदी अरेबिया आहे का UAE आहे, पण बहुतेक UAE आहे, तिथून पाकिस्तानच्या लष्कर ए तोयबाच्या म्होरक्याला उचलून भारतात घेऊन येतात आणि त्याला आणताना कशा प्रकारे त्याला गुंगीचं औषध दिलं जातं आणि त्याला त्याच्यासाठी खोटा पासपोर्ट व्हिसा सगळा तयार करून काहीतरी लिव्हर ट्रान्सप्लांटसाठी म्हणून त्याला भारतात आणलं जातं असं दाखवण्यात आलेलं आहे. पण त्यातली एक गोष्ट, एक सीन सगळ्यात जास्त लक्षात राहतो तो म्हणजे तो विमानतळावर एतिहादच्या विमानात त्यांना बसवलेलं असतं आणि जे तपास यंत्रणा असतात त्या तिथपर्यंत पोचतात. शेवटी अक्षय कुमार विमानात चढायचा बाकी असतो आणि त्यावेळेला ते विमान सुटायच्या वेळेला ते सुटणार का नाही अशी मनात एक धास्ती असते. आज या गोष्टीची आठवण व्हावी, कारण हा काही बेबी किंवा धुरंधर किंवा R&AW या विषयावरचा नाही आहे, पण असाच एक धुरंधर विषय आहे तो म्हणजे आत्ताच्या युद्धाच्या परिस्थितीतही संयुक्त अरब अमिरातीचे एतिहाद, नंतर एमिरेट्स, फ्लाय दुबई, एअर अरेबिया या विमान कंपन्या ज्या धाडसाने सेवा पुरवत आहेत त्याचं कौतुक करावं का त्याच्याबद्दल चिंता व्यक्त करावी अशी परिस्थिती आहे. आणि हे फक्त याच युद्धाबद्दल नाही आहे. 7 ऑक्टोबर 2023ला जेव्हा इस्रायल विरुद्ध हमासचे हल्ले झाले आणि इस्रायलने कारवाई सुरू केली तेव्हा जगातल्या जवळपास सगळ्या मोठ्या विमान कंपन्यांनी इन्क्लुडिंग भारताच्या एअर इंडियानी तात्काळ इस्रायलला जाणारी आपली सेवा बंद करून टाकली. त्यांनी कारण दिलं की हमासकडे तेवढी ताकदही नव्हती की हमासच्या रॉकेटनी किंवा मिसाईलनी तेल अवीव पासनं जवळ असलेल्या बेन गुरियन विमानतळावर काही नुकसान व्हायचं, पण उगाच काही झालं तर आम्हाला रिस्क घ्यायची नाही आहे. मागे एका व्हिडिओमध्ये रिस्क म्हटलं तर लोकांना वाटलं मला खरंच रिस्क हा शब्द माहिती नाही, आम्हाला जोखीम घ्यायची नाही आहे. पण त्यामुळे त्यांनी एअर इंडियानी ही सेवा बंद करून टाकली. ब्रिटिश एअरवेज, फ्रेंच, सगळ्यांनी म्हणजे त्याच्यामध्ये KLM, अगदी अमेरिकन विमान कंपन्यांनी सेवा बंद करून टाकली. अशा वेळेला फक्त ज्या कंपन्या त्यांची विमानं चालू होती ते म्हणजे अर्थातच इस्रायलची एल आल, आर्किया वगैरे बाकीच्या छोट्या एअरलाईन्स. आणि अशा परिस्थितीत 2021 साली इस्रायलला मान्यता देणाऱ्या, त्यांच्याशी पूर्ण राजनैतिक संबंध प्रस्थापित करणाऱ्या संयुक्त अरब अमिरातीची एतिहाद आणि एमिरेट्स आणि बाकी फ्लाय दुबई आणि त्यानंतरही म्हणजे पहिले हमासबरोबर युद्ध झालं, मग हिजबुल्ला बरोबर झालं, मग सिरियामध्ये झालं, मग इराणमध्ये झालं. प्रत्येक वेळेला एअर इंडियानी विमानं 3-3 महिन्यासाठी, 5-5 महिन्यासाठी बंद करून टाकली. बाकीच्या विमान कंपन्यांनी तेच केलं, पण तरी देखील ही विमानसेवा सुरू होती. आणि आता तर इराणकडनं जवळपास रोज संयुक्त अरब अमिरातीच्या विमानतळाला लक्ष केलं जात आहे. आणि तरीही याही परिस्थितीत त्यांची विमानं उडत आहेत. ठीक आहे, अगदी पूर्वीच्या संख्येने उडत नाही आहेत, पण उडत आहेत. आणि ही उडताना परवाचीच गोष्ट आहे की एका ड्रोननी दुबई विमानतळावरच्या तेलाच्या टाकीला आग लागली. ते होण्याच्या आधी 1-2 मिनिट आधी दुबईहून एक विमान चीनकडे झेपावलं. ते हवेत उडालं आणि इराणच्या ड्रोननी येऊन आग लावली. आणि त्यामुळे बऱ्याच जणांनी या सगळ्या गोष्टीबद्दल काळजी व्यक्त केलेली आहे की तुम्हाला लोकांच्या आयुष्याची काही पडलेली आहे का नाही. लोकांच्या जाऊ दे, जे पायलट आहेत, क्रू मेंबर आहेत की ज्यांना दिवसातनं अनेक वेळा एका एअरपोर्टवरून दुसऱ्या एअरपोर्टवर उड्डाण भरावं लागतं, त्यांच्या आयुष्याची तुम्हाला काही काळजी आहे का नाही. कारण जरा एखादी गोष्ट इकडची तिकडे झाली, एखादं सेकंद, एखादं मिनिट इकडचं तिकडे झालं
तर झालेलं नुकसान इतकं जबरदस्त असेल, पैशाचं नुकसान भरून काढता येतं पण माणसाचं नुकसान कसं भरणार? या युद्धात आत्तापर्यंत 5 विमानांचं नुकसान झालेलं आहे. त्यातली एक तर 380 म्हणजे मोठं विमान होतं, एक A321 जे आपलं डोमेस्टिक प्रवासासाठी आपण वापरतो तसं एअरबसचं विमान, त्याचं नुकसान झालेलं आहे. 3 प्रायव्हेट जेट्सचं नुकसान झालेलं आहे. आणि नुकसान झालेलं आहे म्हणजे इराणकडनं डागलेलं क्षेपणास्त्र हवेतल्या हवेत उडवलं, त्याचा जो कचरा पडतो, डेब्रिस पडतो, त्याच्यामुळे विमान इतकं नाजूक असतं की तरी विमानाचं त्याच्यामुळे जबरदस्त नुकसान होऊ शकतं, आग लागू शकते. असं 5 विमानं आत्तापर्यंत त्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. पण तरी देखील दुबई, अबुधाबी आपली विमानसेवा काही बंद ठेवायला तयार नाही आहेत, उलट उड्डाणं वाढवत आहेत. आणि आता त्यांनी नवीन व्यवस्था अशी आणली आहे की काही सेकंदातच इराणकडनं क्षेपणास्त्र आलं की त्याची नोंद घेऊन, त्याची मेसेजिंग, त्याची व्यवस्थित एअर ट्रॅफिक कंट्रोलला कळवून मग ते विमान जर त्या टप्प्यात येणार असेल तर मग विमानाचा दिशा बदलायची आणि ते काही काळ घिरट्या घालत ठेवायचं किंवा मग दुसऱ्या जवळच्या विमानतळाकडे नेऊन तिथे उतरवायचं. हे करणं अतिशय जोखमीचं काम आहे. जे लढाऊ विमानं ऑपरेट करतात त्यांना अशा जोखमीची सवय असते, कारण ते स्वतःच्या खुशीनी सैन्यामध्ये गेलेले असतात, एअरफोर्समध्ये गेलेले असतात आणि अशा प्रकारच्या गोष्टींचा अनुभव त्यांना असतो. अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये जे काही टेन्शन असतं त्याचा त्यांना अनुभव असतो. पण जे प्रवास करत असतात त्यांना अशा गोष्टीची सवय नसते. त्यांना असं काही नुसता एक क्षेपणास्त्र जवळ येतं आहे किंवा रॉकेट जवळ येतं आहे किंवा ड्रोन जवळ येतं आहे असं जरी कळलं तरी त्यांचा जीव खालीवर होतो. पण अशाही परिस्थितीत विमानं उडत आहेत. याच्या मागचं कारण असं आहे की हा जो दहशतवाद आहे त्याला जर तुम्ही घाबरून राहिलात तर तुम्ही कधीही त्याच्यावर मात करू शकत नाही. त्याच्याशी तुम्ही लढलात तरच तुम्ही त्याच्यावर उत्तर शोधू शकता. हे एका प्रकारे आत्तापर्यंत इस्रायलने वेळोवेळी दाखवून दिलेलं आहे आणि आता याच्यामध्ये संयुक्त अरब अमिराती तीच गोष्ट दाखवून देत आहे. शेवटी इराणकडनं होणारे दहशतवादी हल्ले ही एका पॅटर्ननुसार होत असतात. ते समजा दिवसभरात ते 50 क्षेपणास्त्र सोडत असतील तर त्याच्यामध्ये काहीतरी पॅटर्न असतो की इस्रायल विरुद्ध 5 क्षेपणास्त्र, संयुक्त अरब अमिराती विरुद्ध 8 ते 10 क्षेपणास्त्र. आणि हे खरं आहे की आत्तापर्यंत इस्रायलपेक्षा जास्त हल्ले संयुक्त अरब अमिरातींनी पचवलेले आहेत, झेललेले आहेत. आणि त्यामुळे सगळ्यात जास्त क्षेपणास्त्र त्यांच्या विरुद्ध आहेत. कतार विरुद्ध, बहरीन विरुद्ध, कुवेत विरुद्ध. आणि त्याच्यात तर समजा एक क्षेपणास्त्र असेल तर 10 ड्रोन, 15 ड्रोन एवढे हल्ले होतात. त्यातलं क्षेपणास्त्र वेगाने येतं आणि त्याच्यामुळे ते समजण्यासाठीची मुदत खूप कमी असते. पण ड्रोन हल्ले जे सगळ्यात जास्त असतात, ड्रोन हा 150-200 किलोमीटर ताशी वेगाने प्रवास करत असतो. आणि त्यामुळे तो जरी तुमच्या रडारवर आला, तुमच्या लक्षात आलं तरी काही मिनिटाचा अवधी असतो तो इंटरसेप्ट करायला किंवा तो बिल्डिंगवर पडून त्याच्यामुळे विस्फोट व्हायला. आणि एवढ्या कमी अवधीमध्ये विमानाची दिशा बदलणं किंवा ते थांबवून ठेवणं किंवा ते आधी उडवणं या सगळ्या गोष्टी लीलया पार पाडल्या जातात असं म्हटलं जातं. आत्ता जो एक ड्रोन हल्ला झाला त्याच्या 5 मिनिटं आधी आणि नंतर या काळामध्ये 5-6 मिनिटाच्या काळात 37 विमानं दुबईच्या विमानतळावरनं उडली. तुम्ही म्हणाल 37 कशी उडली? कारण तिथे 5 रनवे आहेत. म्हणजे आपल्याकडे रनवे 1 असतो किंवा फार तर 2 असतील. आता नवीन मोठे विमानतळ तयार होत आहेत आपल्याकडे. पण जिथे 5 रनवे असतील तिथे 37 विमानांनी त्याच कालावधीत उड्डाण केलं. याचा अर्थ एक गोष्ट स्पष्ट आहे की संयुक्त अरब अमिरातीची मानसिक तयारी आहे की इराणचा जो धोका आहे तो असाच यापुढच्या काळातही असणार आहे. इराण जर निर्विवादपणे पराभूत झाला तर गोष्ट ठीक आहे, पण जर तो पराभूत नाही झाला आणि ती शक्यता अधिक वाटते तर युद्ध जरी थांबलं तरी इराण आपल्या विमानतळावर, आपल्या इमारतींवर, आपल्या महत्त्वाच्या केंद्रांवर हल्ले करत राहील. कारण इराणला जर युद्ध संपलं पण ते निर्णायकरित्या संपलं नाही तर इराणला फक्त आपलं उपद्रव मूल्य दाखवता येणार आहे. आणि हे उपद्रव मूल्य दाखवणं सगळ्यात सोपं, सगळ्यात जास्त यशस्वी हे संयुक्त अरब अमिराती आणि कतार आणि बहरीन या 3 देशांविरुद्ध हल्ले करून होणार आहे. त्याच्यातही संयुक्त अरब अमिराती, कारण बहरीन आणि कतारपेक्षा UAEची जी प्रतिमा आहे की एक जागतिक शहर, आणि खरंच आहे म्हणजे शून्य आयकर असल्यामुळे जगातले सगळे ज्यांना आयकर भरायचा नाही आहे असे लोक, ज्यांना सगळ्यांना कायद्याचं राज्य आणि व्यवस्था आहे आणि त्याच्यात सगळ्यात पहिला नंबर भारतीयांचा आहे. कारण भारतात सगळी जी व्यवस्था आहे आत्ता अव्यवस्था आहे शहरांमध्ये, त्याला कंटाळून बरेच भारतीय लोक दुबईमध्ये, अबुधाबीमध्ये स्थायिक होत आहेत.
अजूनपर्यंत यातले एकही जण परत आलेला नाही की अजून असं कोणी म्हणलेलं नाही की नाही आता युद्ध सुरू होतं आहे, आपण आपल्या भारतात जाऊन राहूया. कदाचित काही काळासाठी होईल, पण पुन्हा लोक दुबईला परत जातील आणि हाच लढाऊ बाणा दुबईला, संयुक्त अरब अमिरातीला अंगी बाणवायचा आहे. तो त्यांना जमेल की नाही कल्पना नाही. इस्रायलच्या बाबतीत बोलायचं झालं तर हमास 2002 सालापासून म्हणजे साधारणतः त्या आसपासपासून हमास इस्रायल विरुद्ध रॉकेट डागत आहे. सुरुवातीला हे जे कासम नावाची रॉकेट होती त्यांची रेंज 2 किलोमीटर होती, म्हणजे जिथे 7 ऑक्टोबरला हल्ला झाला त्याच किबुत्स गावांपुरता ते हल्ले मर्यादित होते. मग 2 किलोमीटरची 5 किलोमीटर, 5 किलोमीटरची 10 किलोमीटर आणि मग त्याच्यानंतर ज्याला काट्युशा नावाचं मिसाईल असतं, जे मोठं लॉंग रेंज असतं ते 60 किलोमीटरपर्यंत हमासची, आणि मग ग्रॅड नावाचं मिसाईल रॉकेट असतं ते 80 किलोमीटरपर्यंत हमासची ताकद गेली. दुसरीकडे हिजबुल्ला लेबनॉनमधनं इस्रायल विरुद्ध मारा करतो, त्यांच्याकडे बरीच लांब पल्ल्याची क्षेपणास्त्र आहेत, पण तरी देखील त्यांच्या भात्यातलं सगळ्यात प्रभावी क्षेपणास्त्र ते साधारणतः 60 ते 100 किलोमीटर एवढ्या रॉकेट आहेत, ते एवढ्या अंतरापर्यंत जाऊ शकतं. आणि या हल्ल्यामुळे इस्रायलची जवळपास 90% लोकसंख्या ही रॉकेटच्या सावटाखाली राहते. पण त्यांनी नुसती गेली 25 वर्ष काढली नाही, तर त्याच्यामध्ये इस्रायलची नेत्रदीपक आर्थिक प्रगती झाली. शेकेलची किंमत, इस्रायली चलनाची किंमत जी म्हणजे 1 शेकेल म्हणजे 10 रुपयाच्या आसपास होती, ती आता 28-29 रुपये एवढी झाली. एवढी प्रगती इस्रायलने केली आणि त्याच पावलांवर संयुक्त अरब अमिराती चालत आहे. आता हे किती काळ यशस्वी होईल, कारण सरकारने जरी हे ठरवलं असलं, देशाच्या विमान कंपन्यांनी, कारण त्यांच्याकडे पैसा आहे, जरा एखादं विमान अपघातग्रस्त झालं तरी त्याचा विमा वगैरे सगळ्या गोष्टी हे केल्या जातील, पण तरी तिथले जे पाहुणे आहेत 85% लोकसंख्या आहे की जी तिथली नागरिक नाही आहे, जी तिथे फक्त कामासाठी राहते आणि काम गेलं, तुमचा नोकरी गेली की तुम्ही फार काळ राहू शकत नाही, तुम्हाला दुसरा देश बघावा लागतो. ती लोकसंख्या अशा परिस्थितीत राहू शकेल का? ज्यांचं हातावर पोट अवलंबून आहे ते लोक राहतील, कारण त्याला काही दुसरा इलाज नसतो. त्यांना भारतामध्ये, बांगलादेशमध्ये, फिलिपाईन्समध्ये किंवा अशा देशात जाऊन जो पगार मिळणार असतो त्याच्या चौपट 5पट पगार या भागात मिळतो, त्यामुळे ते कदाचित राहतीलही. पण जे धनाढ्य, करोडपती असे जे लोक तिथे राहत आहेत ते अशा परिस्थितीत राहू शकतील का, हा खरा प्रश्न आहे. पण जर त्यांनी राहायचं ठरवलं तर हा देश नॉर्मल फंक्शनिंग करणार आहे. जरी रॉकेट हल्ले, ड्रोन हल्ले होत असले तरी त्याची पर्वा न करता, कारण त्या मनाने झालेलं नुकसान, प्राणहानी आणि जे जखमी होण्याचं प्रमाण हे खूप कमी आहे. भीती आहे, सावट आहे, पण अशी भीती कमी आहे. आणि त्यामुळे संयुक्त अरब अमिराती विमानसेवा चालू ठेवून इराणला संदेश देऊ इच्छितो. तो संदेश इराणला जातोय, पण तिथे राहणाऱ्या प्रवासी लोकांना तो संदेश पोचणार का, हाच खरा प्रश्न आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.